महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। विरोधी पक्षनेते पदासाठी इतर विषयांवर त्यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, महाविकास आघाडीचे नेते हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच विरोधी पक्षनेता निवडला जावा यासाठी विरोधी पक्ष आग्रही आहे आणि त्या संदर्भातच चर्चेसाठी सध्या महाविकास आघाडीचे नेते हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत अशी सध्या माहिती मिळते। विरोधी पक्षनेते पदासह इतर विषयांवर सध्या चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद हे रिक्त आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर विरोधी पक्षनेता निवडला जावा अशी विरोधकांची मागणी आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। कृष्णात, दोन्ही अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये सध्या विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे आणि आज महाविकास आघाडीचे नेते त्याच संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। कृष्णात, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच या बैठकीमध्ये प्रामुख्याने ठरवण्यात आलेलं आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्री यांची भेट घ्यायची आहे, कारण दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पद ही रिकामे आहेत। त्याचबरोबर निधी वाटपाचा एक मोठा प्रश्न आहे, कारण विरोधकांना निधीचं वाटप केलं जात नाही। त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात तक्रार देखील करण्याचं यावेळी ठरवण्यात आलेलं आहे। तसंच अधिवेशन काळामध्ये रोज आंदोलन करण्यावर देखील एकमत झालेलं आहे या बैठकीमध्ये आणि सर्वांनी वेळेवर आंदोलनासाठी उपस्थित राहायचं आहे। जे विषय घेऊन, महत्त्वाचे विषय घेऊन हे आंदोलन आता उद्यापासून रोज विधान भवनाच्या पायऱ्यावर करण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।